अष्टविनायकांपैकी हे एकमेव असं स्थान जिथे मंदिर जमिनीवर नाही तर आभाळाला टेकलेल्या डोंगराच्या पोटात आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ज्या गिरिजात्मजाला तुम्ही पाहायला चालला आहात त्याचं एक रहस्य आजही या सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं आहे. पुराणकथा आणि वास्तवाचा एक विलक्षण खेळ, जिथे देहाची पूजा एका ठिकाणी आणि मस्तकाची दुसरीकडे. काय आहे 307 पायऱ्यांच्या शेवटी असलेलं सत्य हे जाणून घेण्यासाठी चला जाऊया थेट मंदिराच्या सानिध्यात आपले सारथी रोहितकडे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत या शंखयात्रेत. आपण करत आहोत अष्टविनायक यात्रा आणि आज आपण दाखवत आहोत श्री गिरिजात्मक लेण्याद्री येथे. चला तर मग घेऊया लेण्याद्री बाप्पाचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे अष्टविनायक यात्रेच्या 6व्या भागात. आज आपण जमिनीवर नाही तर डोंगराच्या कुशीत जाणार आहोत. होय, अष्टविनायकांपैकी हे एकमेव असं स्थान आहे जे एका डोंगरावरच्या गुहेत वसलेलं आहे. हे आहे जुन्नर जवळील श्री लेण्याद्रीचा गिरिजात्मज. इथे पोहोचण्यासाठी आपल्याला 307 पायऱ्या चढून जावं लागतं. पण या मंदिराची कथा, इथली वास्तुकला आणि पेशव्यांशी जोडलेलं वडगाव कोशिंबेकचं एक रहस्यमय अर्धपीठ, हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला हा थकवा जाणवणारच नाही. चला तर मग सुरू करूया चढाई. मंडळी, अष्टविनायकांमध्ये या स्थानाचं महत्व खूप वेगळं आहे. कारण हे मंदिर कोणी बांधलेलं नाही, तर हे प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये कोरलेलं आहे. या डोंगरात एकूण 30 गुहा आहेत आणि त्यातील 7व्या क्रमांकाच्या गुहेत आपले बाप्पा विराजमान आहेत. पायऱ्या चढतानाचा हा निसर्ग बघा, हिरवागार परिसर आणि शुद्ध हवा. इथे आल्यावर अर्धा थकवा तर निसर्गच घालवतो. आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत गुहा क्रमांक 7 मध्ये. हा सभामंडप पहा मंडळी, किती प्रचंड आहे. या सभामंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे हा 51 फूट रुंद आणि 57 फूट लांब आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याला आधारासाठी एकही खांब नाहीये. हजारो वर्षापूर्वी कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नसताना हे कसं कोरलं असेल, हे आजही एक मोठं आश्चर्य आहे. विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाश योजना नसताना ही गुहा सतत प्रकाशमान असते, अशी ही रचना आहे. गुहेत कुठेही खांब नाहीत. एका अखंड दगडात ही गुहा कोरलेली असून यातील एका दगडांवरती श्रींची मूर्ती कोरलेली आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश राहतो. परिसरात पाण्याच्या 4 टाक्याही आहेत. पण या जागेचे नाव लेण्याद्री आणि गणपतीचं नाव गिरिजात्मज कसं पडलं याची कथा खूपच गोड आहे. गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा. माता पार्वतीला एक तेजस्वी पुत्र हवा होता. त्यासाठी त्यांनी याच सह्याद्रीच्या डोंगरावरती याच गुहेत 12 वर्ष कडक तपश्चर्या केली. त्यांनी मातीची मूर्ती बनवून गणपतीची आराधना केली. मातेच्या भक्तीला फळ मिळालं. साक्षात गणपती बाप्पा तेथे बटू रूपात प्रकट झाले आणि मातेला दर्शन दिले. पार्वती मातेचा गिरिजेचा मुलगा म्हणून बाप्पाला नाव मिळालं गिरिजात्मज. असं म्हणतात की बाल गणेश याच लेण्यांमध्ये लहानांचे मोठे झाले. त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला त्या बाल गणेशाच्या खोडकर लीलांची आठवण नक्कीच येईल. चला आता दर्शन घेऊया गिरिजात्मजाचं. मंडळी, ही मूर्ती इतर गणेशांसारखी वेगळी स्थापन केलेली नाही, तर ती खडकातच कोरलेली आहे. त्यामुळे तिला पाठीचा भाग नाहीये. नीट बघा, बाप्पाची मान थोडी डावीकडे वळलेली आहे आणि विशेष म्हणजे जगातील दुर्मिळ गणपतींपैकी हा एक आहे ज्याचं तोंड उत्तरेकडे म्हणजेच नॉर्थ फेसिंग आहे. मंडळी, लेण्याद्रीची यात्रा इथेच संपत नाही. एक रहस्य अजून बाकी आहे. तुम्हाला माहिती आहे का, लेण्याद्रीच्या या बाप्पाचं एक अत्यंत जागृत गणेश अर्धपीठ याच जवळच्या वडगाव कोशिंबेक या गावात आहे. लेण्याद्रीच्या बाप्पाचं एक मोठं रहस्य तेथे दडलेलं आहे.
असं म्हणतात की गिरिजात्मजाचं शरीर लेण्याद्रीत आहे, पण त्यांचा चेहरा आणि सोंड दुसरीकडे आहे. आणि ती जागा शोधण्यासाठी आपण आता निघालो आहोत पुण्यातील आंबेगाव तालुक्यात. हे ठिकाण शोधणं तसं सोपं आहे. भीमाशंकर मार्गावरती मंचर शहरापासून फक्त 4 किलोमीटर पुढे गेल्यावर एक फाटा लागतो. तिथून फक्त 2 किलोमीटर आत आलं की आपण पोहोचतो निसर्गाने नटलेल्या वडगाव काशिंबे गावात. आणि इथेच डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे ते रहस्यमय मंदिर श्री स्वयंभू मोरया गणपती. हे मंदिर पहा मंडळी, हे एक प्राचीन हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर आहे. पण या मंदिराची खरी जादू आतमध्ये आहे. भारतात लाखो गणेश मंदिरं आहेत, पण हे एकमेव असं देवस्थान आहे जेथे गणपती बाप्पांची पूर्ण मूर्ती नसून फक्त मुख आणि सोंड आहे. पुराणात या गणपतींचा उल्लेख मोरया या नावाने आढळतो. आता तुम्ही विचार कराल की फक्त सोंड येथेच का आणि लेण्याद्रीचा याच्याशी काय संबंध? यामागे एक अंगावर काटा आणणारं भौगोलिक आणि आध्यात्मिक सत्य आहे. नीट ऐका. आपण मगाशी पाहिलं की लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाला सोंड नाही आहे आणि तेथे बाप्पाची पाठीवर पूजा केली जाते असा उल्लेख गणेश कोशात आहे. मग सोंड कुठे गेली? तर भाविकांची आणि स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की ती सोंड स्वयंभूपणे वडगाव काशिंबे येथे प्रकट झाली आणि याला विज्ञानाची तसेच भूगोलाचीही साथ आहे. लेण्याद्रीचा गणपती दक्षिणमुखी आहे तर इथली सोंड ही उत्तराभिमुख आहे. जर तुम्ही नकाशावरती पाहिलं तर हे दोन्ही गणपती एका सरळ रेषेत येतात आणि विशेष म्हणजे समुद्र सपाटीपासून या दोन्ही मंदिराची उंची अगदी समान आहे आणि म्हणूनच याला लेण्याद्रीचं अर्धपीठ मानलं जातं. लेण्याद्रीत शरीर आणि इथे चेहरा असा हा अद्भुत योग आहे. या जागेचा इतिहासही खूप रंजक आहे. स्वतः पेशवे येथे दर्शनासाठी येत असत. थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई या तर या गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या. त्या काळी या मंदिरातील तेलवातीसाठी आणि दिवाबत्तीसाठी पेशवे सरकारांकडून दरवर्षी 1 रुपया मदत दिली जायची. 1852 मध्ये ब्रिटिशांनी इनाम कमिशन नेमलं होतं. त्यांनी या मंदिराचे पेशवेकालीन कागदपत्र तपासले आणि 15 एप्रिल 1857 रोजी खुद्द ब्रिटिशांनी एक सनद देऊन ती 1 रुपयाची मदत अशीच चालू ठेवली. ती मोडी आणि इंग्रजी लिपीतील सनद आजही या देवस्थानाकडे उपलब्ध आहे. आज हे मंदिर पुरातत्व खात्याच्या नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे मूळ मंदिरात कोणताही बदल करता येत नाही. पण देवस्थान ट्रस्टने परिसर खूप सुंदर सुशोभित केला आहे. 2005 साली महाराष्ट्र शासनाने याला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती चंदनाची होते कुमकुम केसरा मुकुटा शोभा
देव जय देव पीताम्बर शनिवर वंदना सरसुंड वक्र तुंड त्रिनयना आश्रमाचा वट्टा हे सगळा संकटी कावावे निर्वाणी सुर वंदना जय देव जय मंगल मूर्ती करुणावतारं संसारसारमिन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरारतिरजनं समर्पयामि सदा सर्वदा योगमुदाकरावा तुझे कारणी देह माझा परावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेचे आता जय जय रघुवीर समर्थ कैलास रामा शिवचंद्रमौळी महेंद्र माथा मुकुटे दळारे कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीर शंभो मज कोण तारी मोरया मोरया मी बाळतारी तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तू बाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मन सगळ्या ठिकाणी तेथे तुझे स्वरूपाय दोन्ही प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा प्रज्ञानद्वारोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत देसाजिरी माता सिंदूर पाजरे वरी वरी दुर्वांकुराची तुरे माझे चित्त मिरे मनोरथ पुरे देखून चिंता रे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे गणपती तुझे नाव चांगले आवडे बहु चित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना दयानि दे श्री गजानना उपासनेला दृढ चालवावे उदेव संतांसी सदा नमावे सत्कर्म योगे वैलालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी कामान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम कुंडलीकाक्ष मंगलाय तनोहरि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते गणपती बाप्पा बोल मूर्ती महाराज की जय. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा श्री गिरिजात्मक लेण्याद्री यांच्या चरणी. तुम्हाला आजची शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हो,
आमची अष्टविनायक यात्रा पाहण्यासाठी आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचे एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे.